एखादी घटना घडल्यानंतर एकत्र आलेल्या जमावाला पांगवणं किंवा जमावावर नियंत्रण ठेवणं, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं चित्रीकरण करणं, पोलिसांना कामासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची उपलब्धता करून देणं आता सहज शक्य झालंय। महाराष्ट्र पोलिसांनी नव्यानं निर्माण केलेल्या 21.5 लाख रुपये किमतीची सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन आजपासून कोल्हापूर पोलीस दलाच्या सेवेमध्ये रुजू झाली आहे। त्याचं उद्घाटन कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्ट आणि IT विभागाचे अपर पोलीस महासंचालक दीपक पांडे यांच्या हस्ते झालं। एखादा अनुचित प्रकार घडल्यानंतर जमाव रस्त्यावर येतो। कधी कधी हा जमाव हिंसक होऊन जाळपोळ, तोडफोड, मारहाणीच्या घटना घडतात। अशावेळी जमावावर नियंत्रण ठेवणं किंवा जमावाला पांगवणं, त्यांना सूचना करणं आणि घडणाऱ्या घटनांचं दूरपर्यंत चित्रीकरण करणं आता सोपं झालंय। राज्य शासनाच्या गृह विभागानं परिश्रम घेऊन अभ्यासपूर्ण अशा वाहनाची निर्मिती केली आहे। आज कोल्हापूर पोलिसांच्या सेवेत सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन दाखल झाली। या वाहनाचं अप्पर पोलीस महासंचालक दीपक पांडे, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते ध्वज दाखवून उद्घाटन करण्यात आलं। या वाहनामध्ये मुख्यालयाशी संपर्क साधणं, वायफाय सुविधा, वाहनाच्या छतावरून जमावाची टेहळणी करणं, जमावाला सूचना करण्यासाठी संपर्क यंत्रणा, तसंच लाठी काठी, हेल्मेट ठेवणं, सीसीटीव्ही यंत्रणा, स्ट्रेचर, लिखाणासाठी टेबल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासह विविध सुविधा उपलब्ध आहेत। वाहनामध्ये 12 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बैठक व्यवस्था देखील असल्याचं कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितलं। आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या वाहनामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। या वाहनामध्ये जवळपास 12 अधिकारी आणि अंमलदार बसू शकतील अशी व्यवस्था आहे। याच्यामध्ये CCTV आहेत, सर्चलाइट्स आहेत, त्याच्यानंतर टेहळणीसाठी वर जाऊन बसण्यासाठी लॅडर देण्यात आलेला आहे, म्हणजे शिडी देण्यात आलेली आहे। तिथे अधिकारी वर जाऊन जमावाची टेहळणी करू शकतात। यामध्ये वायफाय सुविधा देण्यात आलेली आहे। इथे स्ट्रेचरची सुद्धा सुविधा आहे। त्यानंतर पिण्याचं पाणी आणि इतर काही लिखाणकाम करण्यासाठी तिथे एक छोटा टेबलची सुद्धा सुविधा आहे। PS सिस्टीम आहे, जेणेकरून आम्ही जमावाला तिथे काही उद्बोधन करू शकू। त्याच्यानंतर लाठी, हेल्मेट हे ठेवण्याची सुविधा त्या ठिकाणी आतमध्ये देण्यात आलेली आहे। या वाहनात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे जमावाच्या हालचाली टिपणं तसंच इतर घडामोडींचं चित्रीकरण करणं शक्य झालंय। सध्या प्रायोगिक तत्वावर गृह विभागानं कोल्हापूर पोलीस दलाला 21.5 लाख रुपये किमतीची एक व्हॅन दिली आहे। यापुढे आणखी वाहनं उपलब्ध होणार आहेत। या व्हॅनचा विविध तपास कामांसाठी देखील उपयोग होणार असल्याचं विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितलं। यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, अण्णासौ जाधव, गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, मोटर व्हेइकल विभागाचे पोलीस निरीक्षक रतनसिंह राजपूत यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।